राज्यातील महाडीबीटी लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। महाडीबीटी अंतर्गत पूर्वसंमतीशिवाय ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित यंत्र अवजारे खरेदी करू नका। पूर्वसंमती देणे बंद आणि प्रलंबित जे अर्ज आहेत ते देखील रद्द होणार आहेत। तर काय हेच अपडेट आज आपण थोडक्यात जाणून घेऊया। कृषी विभागाने 1.5 महिन्याभरापासून महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती हा अत्यंत जो महत्त्वाचा घटक आहे तो बंद केलेला आहे। त्याला आचारसंहिताचे कारण देण्यात आलेले असून अद्याप बरेच लाभार्थ्यांना जी कागदपत्र अपलोड करण्यासाठीची मुदत आहे ती वाढवून देण्यात आलेली होती। जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून निवड झालेल्या लाभार्थ्यांना डॉक्युमेंट्स अपलोडसाठी मुदत देण्यात आलेली होती आणि याच संदर्भात आता शुक्रवार म्हणजे दिनांक 9 जानेवारी 2026 रोजीपर्यंत आपल्या अर्जात जी त्रुटी आहे ती पूर्ण करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे। या अंतर्गत आता शेतकरी बांधवांना 9 जानेवारी 2026 शुक्रवारपर्यंत कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे। या कालावधीत आपण अर्ज जे डॉक्युमेंट्स अपलोड केले तर ठीक आहे, जर डॉक्युमेंट अपलोड झाले नाही तर आपला जो अर्ज आहे तो ऑटो डिलीट होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपले जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करून घ्यावे, जेणेकरून आपला अर्ज रद्द होणार नाही आणि आपल्याला सदर योजनेचा महाडीबीटी अंतर्गत योजनेचा लाभ मिळेल। तर हेच होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।